नमस्कार मित्रांनो, यश टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेची अर्ज करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे। या योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत त्या आता 31 ऑगस्ट नंतर सुद्धा अर्ज करू शकतात। यामध्ये ज्या महिलांचे अर्ज 15 ऑगस्ट नंतर अप्रूव्ह होणार आहेत अशा महिलांना आता डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये 4,500 मिळणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकले, कारण त्या महिलांचे अर्ज उशिरा सबमिट झाल्यामुळे त्यांना 17 ऑगस्ट रोजी 3,000 मिळणार नाहीत, परंतु 15 ऑगस्ट नंतर त्यांचे अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर या 17 तारखेला मिळणारे 3,000 प्लस पुढच्या महिन्याचे 1,500 असे एकूण त्यांना 4,500 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे 14 ऑगस्ट 2024 पूर्वी अप्रूव्ह झाले आहेत अशा सर्व महिलांना येत्या 17 तारखेला 3,000 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला की नाही झाला हे कसे चेक करायचे या संदर्भात थोडी माहिती आपण जाणून घेऊया। तुम्ही जर व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अर्ज केला असेल ऑनलाईन पद्धतीने तर तुमचा अर्ज नक्कीच अप्रूव्हल झाला असेल आणि तो चेक करण्यासाठी तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये केलेला अर्ज ह्या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला दिसणार आहे। मी अर्ज केलेल्या व्यक्तीचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे, चला तो आपण बघूया। यामध्ये दर्शवल्याप्रमाणे वरती तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन डन, SMS व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ह या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह असे दिसणार आहे। खाली अर्जदाराचा तपशील तुम्हाला दिसणार आहे, त्यात तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, तुमचं वय वर्ष इत्यादी माहिती तुम्हाला येथे दिसणार आहे। तसेच अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती त्या अर्जामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपण ज्या ज्या प्रकारची माहिती भरली असेल ती तुम्हाला येथे सर्व दिसणार आहे। जेव्हा तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असेल तेव्हा तुम्हाला एक SMS सुद्धा आला असेल, किंवा तुम्ही जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तरी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा एक SMS आला असेल। त्या मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसणार आहे, जो की तुम्ही ऑफलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जी स्लिप मिळाली होती त्या स्लिपवर जो खाली नंबर होता तोच नंबर तुम्हाला येथे दिसणार आहे। म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर त्या महिलेच्या अकाउंटवर येत्या 17 तारखेला 3,000 रुपये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ज्या ज्या महिलांनी मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज केला असेल अशा सर्व महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले असतील आणि ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला असेल, ज्या व्यक्तीकडे ऑफलाईन अर्ज केला आहे त्यांनी समोर सबमिट केला असेल तरच तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज मिळणार आहे। आणि ज्यांना ज्यांना हा मेसेज आला आहे अशा सर्व महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत आणि येत्या 17 तारखेला 3,000 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये काही महिलांचे बँक खाते हे आधारशी जोडले गेलेले नाहीये। तुमच्या आधारला तुमचे बँक खाते कसे जोडायचे या संदर्भात पुढील व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।